मयूरदादा पाटील यांच्या शुभ असते. पण देऊयात हे कॅश प्राइज. तर सूरज म्हात्रे आणि विकी पाटील आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या. आमच्या कॉम्बॉक्सशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. तर आर्यन आपण देखील या. आर्यनच्या बॅट मधून तब्बल षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि विकेट साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज होता. चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज होता. अर्थात 2 षटकार आर्यनच्या बॅट मधून आलेत. एक चौकार आर्यनच्या बॅट मधून आला आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना तब्बल 2 विकेट त्याने कॅरी केल्यात. अर्थात तब्बल 900 रुपयाचा मानकरी ठरला आर्यन. राहुल आपण देखील या. राहुलने षटकार ठोकला त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतर सुधीर आणि सागर. पंचाचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. तर मी मयूरदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते पण केशवदादा म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ यथोचित शुभ सन्मान शुभ सत्कार करायचा आहे. तर सूरज म्हात्रे आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या आपण. आणि विकी पाटील आपण देखील या लगेचच. श्रवण यांचे खूप खूप आभार. चला दुसरा सेमीफायनल. भाऊ स्मृती वर्सेस क्रिश इंटरप्राइजेस. स्ट्राईक लेग ते अनिल. चला बुवा बुवा यांचा पुढचा चेंडू रैत केलेला आहे खूपच उंच कॅच खाली आणि सोडलेले सोपा झेल आणि बुवा नाखुश आणि उलटी सुलटी गोलंडी. खेळाडूला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. खेळाडू खूप स्ट्रॉंग आहेत आमचे. धावसंख्या 3 झालेले आहे. धावसंख्या झाली 8. बुवा यांचा पुढचा चेंडू दीपक माडवी आणि 4 रन. सुंदर असा शॉट आणि चौकार. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या आली 12. बुवा एक चे नाखुश कारण की सोपा झेल सोडला आणि 3 रन आणि एक चौकार म्हणजे 2 चेंडूवर 7 धावा आलेल्या आहेत. खूपच सुंदर अशी सुरुवात. पहिल्या मॅच मध्ये उदय म्हात्रे यांच्या संघाने 97 धावसंख्या खाल्ल्या होत्या परंतु आता कमबॅक असं कमबॅक होणं जरुरी आहे. पुढचा चेंडू दीपक यासाठी हवेत केलेला आहे. पुन्हा एकदा कॅच खाली वरून आणि वरून यांचा अतिशय सोपा झेल. दीपक मडवी नाखुश. आता आलेला आहे उदय म्हात्रे. धडाकेबाज उदय म्हात्रे. आणि भार्गव एंटरप्राइजेस व मातोश्री एंटरप्राइजेस यामध्ये जो विनर ठरला मातोश्री एंटरप्राइजेस या संघामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो प्रितेश. प्रितेश यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा बक्षीस घेऊन जावे. उदय म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी. पप्पू म्हात्रे आणि मयूर म्हात्रे
यांच्याकडून 500 आणि प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500. एक बॉल शेवटचा चेंडू 500 रुपये नाही 1500 रुपये लागलेत. हा मयूर पाटील सॉरी नाही नाही गरगरी बॉल आणि चौकार चौकाराला कुठलाही बक्षीस नाही. धावसंख्या 16. चला मॅन ऑफ द मॅचचा खिलाडी मी केशव म्हात्रे यांना विनंती करतो की प्रितेश यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा बक्षीस द्यावे. कॅमेरामॅन त्यांचा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन मातोश्री व त्यांचे ऑनर दीपेश म्हात्रे खूप खूप आणि सागर म्हात्रे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यांनी माझ्या संघाला हरवलेला आहे आणि ते फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. नशीब प्रितेशाला माझा चला चला टाइमपास करू नका आपल्याला फायनल खेळवायचे. नशीब प्रितेशाला मी भेटलो नाही ना तर मी 2 बॉल मध्ये 2 मारले असते. गुड लक प्रितेशाचं की त्यांनी माझा सामना केला नाही. चला वळूया आपण सामन्याकडे. दुसरं षटक घेऊन येतोय तो अशोक. त्याचा सामना करेल तो अनिल. अजूनही 40+ ची जोडी मैदानात आहे आणि धावसंख्यात खूपच वाढ झालेली आहे 16. उदय म्हात्रेसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. चौकार षटकार लगावतार तर भाऊ स्मृती यांचे ऑनर त्यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकारसाठी 200 रुपयाचे पारितोषिक. चला अशोक यांचा पुढचा चेंडू हवेत पाहूया आणि बाद. रोशन यांनी चांगला झेल टिपलेला आणि अनिल पाटील हे बाद झालेले आहेत. अनिल पाटील याने 4 मॅच मध्ये किती धावा काढल्या असतील मला माहिती नाही. मला वाटते तर 2 का 3 धावा काढल्या असतील. अशोक चला डीजे मॅन डीजे हे लावे. आलेला नवीन फलंदाज रुपेश. रुपेश हे पायलट आहेत आणि फटके सुद्धा हवेत मारतात. एकदम ते असे फटके मारतात लोडाकडे एकदम जोरात जोरात फटके मारतात. अशोक यांचा पुढचा चेंडू चला चला लवकर केला अजून आपल्याला फायनल खेळवायची आहे. अशोक टू रुपेश ओ हो बोला था ना गया ना सिक्सर. सुनील पाटिल के ऊपर से चरण. खेळाडूने परेश यांच्याकडून सुद्धा 200 रुपये छक्का चौकार मारतात तर आणि उमेश पाटील यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा हवाई सफर आणि नंदूच्या डोक्यावरून षटकार 6 रन्स. धावसंख्या झाली ती 28. रुपेशाला हॅट्रिकची संधी. रुपेशाने आतापर्यंत 800 रुपयाची कमाई केलेली आहे. पाहूया अशोक टुक रुपेश आणि ऑफला टाकला आणि घरघरीत
चला उदय मात्रेसाठी संधी आहे. मयूर पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि उमेश भाऊ पाटील आणि परेश भाऊ पाटील यांच्याकडून सुद्धा 200 म्हणजे 900 रुपये. एक चौकार एक षटकार काय पण मारा. हो केलेलं आहे आणि आऊट. सुनील पाटीलला देवी काही क्रॉस करू शकले नाही आणि आऊट झालेले आहेत ते उदय म्हात्रे. सुवर्ण संधी वरुण म्हात्रे यांच्याकडे सुवर्ण संधी आलेले आहे. तुम्ही कसा पण बॉल अडवा पण एका क्षणातच अडवला पाहिजे. 100 रुपयाचं पारितोषिक छोट्या चैतन्य आणि विपुल म्हात्रे यांच्या तिघांकडून 33 रुपये प्रत्येकी. चला चला लवकर. करण यांच्यासाठी सुवर्ण संधी पैसे जमा झालेले आहेत. षटकारांची हॅट्रिक 1000 रुपये मोंट्या पाटील यांच्याकडून आणि 100 रुपये. चला जमा करा विपुल. चला जमा करा का एकदम बघा नाही तर चैन देईल डायरेक्ट. धावसंख्या झालेली आहे ती 30. 2 षटकामध्ये झालेले आहेत 30. अजूनही 3 षटक बाकी आहेत. पाहूया आता कोण येतोय तो गोलंदाजासाठी. आता नवीन गोलंदाज आले तो सुनील पाटील. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये तब्बल 72 धावांची खेळी केली होती. एकदम बॉलरांना तर एकदम हवाई सफर आणि डायरेक्ट घरी गेले ते. हिमेश यांच्यासाठी सुवर्ण संधी हिमेश म्हात्रेकडून त्यांचे बंधू प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. हॅलो पुन्हा एकदा ऐका. उमेश पाटील परेश पाटील प्रत्येकी चौकार षटकारासाठी 200 रुपयाचं. मोंट्या यांनी लावलेला आहे तो करणसाठी हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि हिमेश म्हात्रे त्यांचे बंधू कृपेश याच्यासाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपये आणि वरुण म्हात्रे यांच्यासाठी कसा पण बॉल पकडा 100 रुपये. त्यांचे तिन्ही मित्र 3 इडियट्स. चला सुनील पाटील बघूया करणसाठी. हो तो काही सजनी साजन के घर हॅट्रिक साठी लावलेले आहेत. एक मारल्या अजून त्यांना 2 मारायचे आहेत. मगाशी सुनील पाटील यांच्या संघाने त्याने सर्व गोलंदाजाला फोडला होता. आता पाहूया त्यांच्या संघाला फोडण्याच्या दृष्टिकोनाने वाटचाल कर यांचा 1 षटकार झाले. पुढचा चेंडू सुनील पाटील पुन्हा एकदा पाहूया आणि चौकार. ती करणसाठी अजून एक सुवर्ण संधी. त्यांचे बंधू राज म्हात्रे हॅट्रिक साठी 1000 रुपये. त्यांचे 2000 रुपये जमा झालेले आहेत.
परेश पाटील आणि उमेश पाटील यांचा तो चौकार आणि षटकारांना प्रत्येकी 200 रुपयाचा हिशोब तो मॅच संपल्यानंतर आम्ही करू. तुम्ही मारा. हो 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 ती लंबा सिक्स सीधा अप्पर डांडे में. धावसंख्या झालेली ती 27. या सॉरी 47. 47. अरे 47 मिस्टेक हो गया ना भाई. वाईट. धावसंख्या झालेली 48. अजूनही सुनील पाटील यांच्या षटकातील काही चेंडू शेष. बघूया. अजय भोईर आलेले आहेत आता लॉंग ऑफला आणि कीपर साठी गेलेले आहेत ते रोशन भोईर. काहीसा काम मंत्र देऊन पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या झालेली ती 49. वाईट +1. धावसंख्या 50+. आणि आउट. हॅलो हॅलो. आता आलेला नवीन फलंदाज समृद्ध. लास्ट लास्ट शेवटचा चेंडू शेष या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 51. अजूनही दोन षटकांचा अजूनही 2 षटके शेष आहेत या सामन्यातील. शेवटचा चेंडू आहे. पाहूया समृद्ध. समृद्ध मात्र काय करतो आपल्या संघासाठी. खेळून काढेल तो पहिला चेंडू स्वतःसाठी. शेवटचा चेंडू समृद्ध. समृद्धाने हवेत उडवलेला आहे चेंडू. कॅच खाली येतो तो अजय भोईर आणि नंदू छोड दी कॅच. बॉलिंग मध्ये चुकी झाली आणि कॅच सोडली आहे ती समृद्ध यांची. षटक समाप्त. धावसंख्येद्वार धावसंख्या 53. 3 विकेट गेलेले आहेत. 4 विकेट गेलेले आहेत. आता आलेला नवीन गोलंदाज नंद पाडेल. बॅटिंग पॉवर प्ले. चला लवकर केला नाहीतर फायनलची 53. नाहीतर फायनलच्या ओव्हर कमी करण्यात येतील. चला लवकर केला.
चला नंदू पाटील. नंदू पाटील यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो कृपेश. नो बॉल. साईड नाही मागली, नो बॉल. चला चला चला, पंचांची वाद घालू नका. चला चला लवकर बिल्डिंगला, आपल्याला अजून फायनल खेळवायचे. नो बॉल आणि फ्रीट. फ्रीट खेळून काढेल तो समृद्ध. चालेल चालेल. डायरेक्ट फायनल मध्ये ते कोणाला लाडू घेऊन नाही आले. नंदू यांचा फ्रीट पाहूया. स्ट्रेट मारलेलं आहे. एका धावसंख्येवर समाधान. धावसंख्येद्वार धावसंख्या होते ती 54. अजूनही षटकातील 5 चेंडू शेष. कृपेश यांना अजूनही सुवर्ण संधी आहे. त्यांच्या बंधू एम.एच. म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि त्यांनी हो हो शेख खूपच लांबच षटकार. पाटील यांच्याकडून सुद्धा प्रत्येकी 200 200 म्हणजे 800 आणि 800 1600 रुपये झालेले आहेत. 1600 आणि ते 2000 म्हणजे तब्बल आतापर्यंत त्यांनी कमवलेले आहेत ते 3600 रुपये. इथे तर पूर्ण बँक घेऊन आलेले आहेत ऑनर. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. मला तर वाटते 100 होतील. त्याही मारलेल्या आता त्यांना पण लोक मारतायत. स्लो बॉल आणि डॉट चेंडू. नंदू यांचा हा 62. अजूनही 3 चेंडू शेष आहेत आणि 1 ओव्हर आहे. अजूनही 9 चेंडू आहेत. डॉट चेंडू. डॉट चेंडू साठी काय आहे का? त्यांचे स्वतः ऑनर गोलंदाजी करत आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष. हो हो 6. चेंडू चेंडू 68. अजय भोईर धावसंख्या झाली आहे ते 68 आणि अजून एक चेंडू आहे आणि अजून एक तुमची ओव्हर पण बाकी आहे. खतरे की घंटी नाही, घंटा बज रहा है घंटा. 100%. ये गोल लगी नहीं. षटक समाप्त.
धावसंख्या झालेली ती 69. हिमेश म्हात्रे आपले 2,500 जमा करा. नंदू पाटील याने आपल्या ओव्हर मध्ये 16 धावा दिलेल्या आहेत. अजून साहिल म्हात्रे याचा येणं बाकी आहे आणि 60 रन झालेले आहेत, 69 रन झालेले आहेत. जाऊ दे आता आपली ओव्हर संपलेले आहे. शेवटचा षटक घेऊन येतोय तो सुनील पाटील. साहिल पाटील पाणी घेऊन गेले होते, मी सुद्धा गेलो होतो. म्हात्रे म्हात्रे अजून त्यांचं येणं बाकी आहे. सुनील पाटील यांचा पहिला चेंडू कट लागली. ओ सुंदर अशी बिल्डिंग प्रथमेश यांची. बॉल अडवलेला आहे. एकच धावसंख्या, धावसंख्येने वाढ झालेली आहे. धावसंख्या पोहोचली ती 70 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हवेत उडालेले आहे. चेंडू गाडी अजय भोईर आणि आऊट. खूपच सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. मगाशी पण अजय भोईर आणि नंदू पाटील यांच्यामध्ये टक्कर होता होता वाचली. जर टक्कर झाली असती तर अजय भोईर फुटबॉल सारखा उडाला असता. आलेला नवीन फलंदाज साहिल म्हात्रे. मगाशी त्याने आपल्या संघाला 2000 बॅटिंग करून जिंकवला होता सामना. पाहूया शेवटचे 4 चेंडू शेष आहेत. पाहूया साहिल म्हात्रे तू सुनील पाडेल एस एस आणि एकच धावसंख्या घेतलेली आहे. कृपेशला त्यांनी स्ट्राईक दिलेले आहे. पहिले तुमचे 100 जमा करा. नाही नाही आमच्या समोर दाखवा. हा ओ हो 6. लवकर मारू
षटकार मारलेले आहे. सहा षटकार मारलेले आहे. जयेश म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर त्यांनी हॅट्रिक केली चौकारांची तर त्यांना बाला पाटील, विकी पाटील, नंदू पाटील यांच्याकडून 25,000 रुपये हॅट्रिक केल्यावर. हॅट्रिक झाली तर 25,000 रुपयाचा रोख पारितोषिक. मयूर पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी जयेश म्हात्रे यांच्यासाठी. कमरला 500 रुपये. वाईट. सुनील पाटील वाईट आहे. क्लिअर वाईट आहे. बिग स्माइल मयूर पाटील यांच्याकडून जयेश म्हात्रे 500 रुपये परत 6 मारल्यावर आणि आउट झाले तर उलटा पैसे जमा करा. गोंधळात गोंधळ आणि 2 धावा. धाव संख्या झाली आहे ती 80 आणि तुम्हाला 81 धावा काढायच्या आहेत. पूर्ण हांडी भांडी फोडायला लागतील तुम्हाला पण तरच तुम्ही 81 धावा काढणार. चला मातोश्री इंटरप्राइजेस तयार राहा. यानंतर फायनलचा सामना आहे. तुझं भरायचे त्याचं भरायचे 2400. मी तुला सांगते हिसाब सांगते. चला विकीला 400 लिहून ठेवलेलं बघ विकी समोर. आता ते दिले ना अजून दिले. हॅलो. चला 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 लवकर बिल्डिंग लावा. हे रुपेश चला लवकर. हॅलो. एक विनंती आहे कोणाकडे जर 200 रुपये सुट्टे असतील तर कृपया करून इथे सुट्टे द्या. हे अजय भैर आपलीच मॅच आहे काय यार तू पण. हे योजय बिल्डिंगला उतरा. सामना सुरू करायचा आहे. सॉरी त्याच्यानंतर फायनल होणार आहे. हिमेश मात्र आलेले आहेत. 3,000 रुपये घेऊन आले हिमेश मात्रे. चला चला लवकर.
नाही तर मग 4 ओव्हरची मॅच फायनल. हॅलो पंच फिल्डिंग लावा लवकर. मग तेच सांगतील ना. चला फिल्डिंग लावून घ्या कृपेश. उदय म्हात्रे चला लवकर. चला या आपली अंडी भांडी अंडी भांडीत लावर. चला उदय म्हात्रे त्यांनी जो पहिला सामना हारला त्याच्यानंतर चांगला डिसिजन घेतला की आम्ही फक्त 40 करणार. चलो इनकी हंडी भांडी कोण फोडताय देखताय. उदय म्हात्रे यांचा पहिला चेंडू. रोशन भोईर हो हुकलेला आहे. टप्पा बॉल हुकलेला आहे. टप्पा बॉल हुकलेला आहे. टप्पा बॉल हुकलेला आहे. दुसरा चेंडू उदय म्हात्रे यांचा. रोशन म्हात्रेंनी लेग साइडला केलेला आहे. एकच रन. 1 रनने आपला आणि संघाचाही खातं खोलतोय तो. धावसंख्या झालेली 1 बिनबाद 1. भांडी भांडी केतन पाटील आधीच आपल्याला घेत नव्हतं. नावरा रागा रागान बोलते. चला विपुल म्हात्रे आपण वरती या. पाटील सॉरी. धावसंख्या झालेली आहे ती 2. उदय म्हात्रे यांचा डिसिजन मला खूपच आवडला. 40+ म्हणजे 40+. 40+ वर यांच्या हांड्या भांड्या बरोबर फोडते तो. चला रोशन भईर. हो हो वाईट होता. वाईट चेंडू मारला. खूप खराब क्षेत्रक्षण खूप. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा दिल्या आणि धावसंख्या झालेली ती 4. शेवटचे 2 चेंडू शेष. खड़े खड़े आड़े बल्ले से उदय म्हात्रे को भेज दिया लोडा अपर ठाणे. ना वागल्या का वाघ. चांगलाच सोडलेला आहे तो रोशन भोईर याने. अप्पर ठाणेमध्ये डायरेक्ट षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 10. शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू निर्णायक असेल. 40+ चा निर्णायक शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा
आणि परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये एक षटकार आणि एक चौकार धावसंख्या झालेली आहे ती 14. खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. चला चला टीम मीटिंग नको. अंपायर चला चला लवकर. फायनल का टॉचवर द्यायची का मग? चला लवकर चला. आता जर टीम मीटिंग घेतली तर 8 धावांची पेनल्टी. चला लवकर. दुसरं षटक घेऊन येते तो दीपक मडवी. त्यांचा सामना करेल तो अशोक. चार षटकामध्ये अजूनही त्यांना 67 रनची जरूरत आहे. रन होऊ शकतात आणि आपला विकेट यांची आत्महत्या केलेली आहे. हिट विकेट झालेले आहे. अजय भोईर केवल केवल मयूर पाटील आपल्याला स्टेजवर बोलवत आहेत. आपल्यामध्ये शुभ आगमन होत आहे ते किरण पवार, आचा 11चे अध्यक्ष, खजिनदार, उपाध्यक्ष, सेक्रेटरी सर्वच पद त्यांच्याकडे आहेत. दीपक माडवी यांचा पुढचा चेंडू अजय बोरसाठी फुलटॉस मध्ये कॅच उडालेली आणि डाऊन दीपक माडवी. चला 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 लवकर. तुम्ही प्रत्येक बॉल साठी मीटिंग नका घेऊ. हे दे रे पांडे इकडे पांडे. चला दीपक माडवी यांचा पुढचा चेंडू. जर हा झेल झाला असता तर नंदू पाटील यांची 50% हांडी भांडी फोडली असती. परंतु जीवदान बघूया अजय भाई काय करतो. पुढचा चेंडू दीपक माडवी. हो केतनला बॉल दिसला नाही. टांगाने त्याने त्याच्या टांग्याने एक बॉल अडवलेला आहे आणि परंतु 3 रन. इथे एकच धाव होती. केतनच्या मोठा टांगा पण तो आलो टाकतो त्याच्या टांगा. ते तिरुपतीवरून आले. त्यांना ऍक्च्युली घेत पण नव्हते. त्यांच्यासाठी मीटिंग लावली. ईडी सीबीआय जेवढे होते ते सर्व लावले आणि त्यांना
घेतला टीम मध्ये. चला लवकर जयेश म्हात्रे. रोशन भोईर. साहिल म्हात्रे. त्यांना काही दिसत नाही, तुम्ही टप्पा फेका. धावसंख्या कवरेवल्या 20. हॅलो. धावसंख्या झालेले आहे ते 20. पुन्हा एकदा कॅच उडालेले. हो हो, व्हॉट अ कॅच. सुंदर अशी कॅच झालेली आहे आणि अजय आउट झालेला आहे. अजयाचा खूप मोठा आदरा बसलेला आहे तो क्रिश एंटरप्राइजेस संघाला. त्यांची जागा भरून करण्यासाठी आलेला आहे तो नवीन फलंदाज सुनील पाटील. अजय याने बाद होण्यापूर्वी धावा बनवल्या होत्या त्या 5. आता आलेला आहे तो सुनील पाटील. मागच्या सामन्यामध्ये जशी खेळी केली होती अशीच त्याला खेळी करायला लागेल. जसे 10 षटकार मारले होते याही सामन्यामध्ये त्यांनी जर 10 षटकार मारले तर त्यांचा संघ विजय होऊ शकतो. चला जास्त टाइम घेताय भाऊ स्मृती. वीस. अजूनही चला लवकर केला. नो बॉल. नो चेंडू. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला असता तर धावसंख्या झाले 21. शेवटचा चेंडू आहे आणि फ्रीड. पाहूया दीपक मडवी यांचा शेवटचा चेंडू. अजूनही 3 षटक आहेत आणि 3 षटकामध्ये 60 धाव पाहिजेत. कॅच उडाले पण फ्रीट आहे. 1 धाव झालेली आहे. एकाच धावसंख्येवर समाधान. षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती 22. आता 3 षटकामध्ये 59 धाव पाहिजेत त्या क्रिश एंटरप्राइजेस या संघासाठी. चला लवकर जास्त वेळ घेऊ नका. चला कृपेश बिल्डिंग लावा लवकर. 22. तिसरा षटक घेऊन येते तो समृद्ध. सुनील पाटीलने जी मगाशी खेळी केली होती तीच त्याला खेळी करायला लागेल. मगाशी त्याने 72 धावा केल्या होत्या. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा कुटायला लागतील तरच ते मॅच मध्ये राहतील.
लेफ्टी बॅट्समॅन टू लेफ्टी बॉलर. चला समृद्ध यांचा पहिला चेंडू. हो, बच गए सुनील पाटील. थर्ड मॅनला केलेला पहिला चौकार सुनील पाटील यांचा. जयेश यांनी जर डाय मारली असती, कॅच पकडली असती तर पिंट्या पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये पारितोषिक होतं, पण ते नाही आहे आता. चला कृपेश यांचे 2,000 जमा झालेले आहेत. धन्यवाद, धन्यवाद एम.एस. म्हात्रे. समृद्ध यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा रांगोंच्या वरून षटकार. पुढचा चेंडू नो बॉल, नो बॉल, नो बॉल आणि 4 रन. ओव्हर स्टेप स्पीड. आपल्याला पाहायला मिळेल, शंका नाहीये. यावेळेस हो दम खाऊन ठोका दे. समृद्ध याने जवळजवळ 2 चेंडू मध्ये 15 धाव दिलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 37. आगमन होते ते साधारण पाटील, त्यांच्या मिसेस सरपंच आहेत दिव्यांजूर गावच्या. समृद्ध यांचा पुढचा चेंडू फ्रीट आहे, पाहूया. नो प्लस, नो वाईट +2, वाईट +2 अजूनही फ्री आहे. वाईट +2 2 बॉल अजूनही फ्रीट आहे. समृद्ध याने 2 चेंडू मध्ये 18 दिलेले आहेत. ओहो, सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. 40 धावा झालेल्या आहेत आणि 15 चेंडू मध्ये 41 धावेची गरज आहे. मॅच में कुछ भी हो सकता है. आणि उडालेले कॅच बघूया कोण गेले कॅच खाली आणि आउट. भावेश याने सुंदर झेल टिपलेला आहे आणि आउट झालेला आहे. हॅलो, सुनील पाटील यांचा ज्याने झेल घेतला ते म्हणजे भावेश, यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे ते परेश पाटील यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं. सदानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे.
नंदू पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास मयूर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चला समृद्ध यांचा पुढचा चेंडू. 14 चेंडू 41 धावची संख्या आवश्यकता. स्क्वेअर मारा. व्हाईट चेंडू. 14 बॉल 40 धावा. बघूया नंदू पाटील आपला जुना खेळ खेळतोय का. आणि नंदू पाटील आउट. मातोश्री इंटर पाहिजे. चला कॅप्टन. फायनल सामना हा 4 षटकांचा राहील. 1 ओव्हर पॉवर प्ले. 40 कंपल्सरी. फायनल मॅच 4 ओव्हरचा होईल. चला समृद्ध आणि डॉट चेंडू. जयेश याची बघा बुद्धिमत्ता बघा. चालाकी. तेच बोललो. हॅलो. चला लवकर. फायनल सामना 4 षटकांचा राहील. एक 40 प्लस पॉवर प्ले म्हणजे पहिली ओव्हरचा. आणि दुसरा बॅटिंग पॉवर प्ले. हा आणि दुसरा बॅटिंग पॉवर प्ले आहे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर पर्यंत आपण घेऊ शकता. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. याच्यामधून जो सामना जिंकेल आणि मातोश्री इंटरप्राइजेस. कॅप्टन मातोश्री इंटरप्राइजेस येऊन राहा. चौथं षटक घेऊन येतोय तो जयेश म्हात्रे. 12 चेंडू 40 धावसंख्येची आवश्यकता. रोशन भोईर अजूनही आहे. पाहूया जयेश. ओहो ये तो गई गेंद अपर ठाणे में.
चा चेंडू दोन धावा. डीपीएल मध्ये लगातार 3 वेळा मातोश्री इंटरप्राइजेस पोहोचलेला आहे फायनलला. एक वेळ फायनल मारली, दुसऱ्या वेळेला हारले, तिसऱ्या वेळेला आता परत पोहोचलेले आहेत. खूप खूप अभिनंदन त्यांच्यासाठी. बोल्ड झालेले आहेत रोशन भोईर. बॅटची आतली कडा लागली आणि आउट झालेले आहेत. नवीन बॅट्समॅन जय. नॉन स्ट्राईकला आहे तो चरण. अजूनही 9 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. आणि गच्चाल असा क्षेत्ररक्षण आणि चौकार. अजूनही 8 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. 8 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा कट लागलेले आहे, परंतु आता अडवलेला आहे चेंडू. उदय म्हात्रे पडलेले आहेत. 7 बॉल 27. जयेश म्हात्रेचा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. ओव्हर. 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. त्याला लवकर बिल्डिंग लावा. 6 चेंडू 26. चला, मागच्या सामना झाला त्यासाठी जे पारितोषिक लावले होते प्रितेश 600 रुपये. या लवकर प्रितेश. विकी म्हात्रे 400 रुपये. सदानंद पाटील यांच्याकडून जे पारितोषिक लावले होते. आर्यन भोईर 400 रुपये. चला प्रितेश, विकी म्हात्रे, आर्यन भोईर. कॅप्टन प्रितेश. गुड गुड. 2 धावा. 5 चेंडू 24. प्रितेश प्रितेश प्रितेश, सर्वांचे पैसे आपण घेऊन जा. या सर्वजण या. विकी म्हात्रे. सामना काहीसा एकतर्फे. 3 बॉल 23 धावा.
मगाशी सामन्यामध्ये जे पारितोषिक लावलं होते सदानंद पाटील यांनी आणि आउट. चला आर्यन भोईर आपल्या संघाचे 800 घेऊन या. चला किती बोलत त्या लक्ष दे 4 कसं म्हणे एक धाव बी करली ना 3 गोल होलो विकेट दिले त्याच्या अगोदर ते अरे ती आणि चरणनी एक धाव करली ना अक्षय आणि मरता क्या ना करता एक चौका मारलेला आहे परंतु काही फायदा होणार नाही. अजूनही 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे परंतु काही होऊ शकतं. प्रितेश कर्णधार आपण टॉस साठी या. प्रितेश शेवटचा चेंडू. प्रितेश टॉस साठी या. कॅप्टन कॅप्टन कोण काय ना 4 ओव्हर एक 40 पॉवर प्ले एक बॅटिंग पॉवर प्ले अशा प्रकारे भाऊ स्मृती हे जिंकलेले आहेत आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केलेला आहे. कॉमेंटेटर टॉस साठी कॅप्टन कृपेश. मी मान्यवरांना विनंती करतो सदानंद पाटील गणेश पाटील पुण्यनाथ पाटील मयूर पाटील परेश पाटील अजित म्हात्रे कृपया आपण टॉस साठी या. फायनल मॅचचा टॉस आहे. टॉस साठी या. कॅप्टन मातोश्री कॅप्टन भाऊ स्मृती. हॅलो ए भाई काय झाला फायनल मॅचचा टॉस होतोय. हॅलो टॉस उडवल्यावर दोन्ही कॅप्टनने आपले मनोगत व्यक्त करायचे. थँक्यू सो मच. आपण पाहतोय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्या भेटीला आलाय. याचसाठी केला होता अट्टाचा शेवट गोड व्हावा. शेवटचा क्षण गोड होताना आपण पाहतोय. तर भाऊ स्मृती वर्सेस मातोश्री एंटरप्राइजेस या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच आपण पाहतोय